हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण काय पाहायचं आहे तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघायचे आहेत. आता प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल कोणापासून तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणूया आपण. कोणापासून? कार्बोनिल कंपाऊंड्स. आता आपलं हेडिंग परत एकदा वाचा बघू. काय? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड्स कीटोन्स. आलं लक्षात? मग हे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स म्हणजे काय? हे बघा, अल्डिहाइड अँड कीटोन्स, सी दीज आर दी कार्बोनिल कंपाऊंड की ज्यांचं रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला अल्कोहोल मिळायलाच पाहिजे. म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड कुठले घेतले आपण? अल्डिहाइड कीटोन. अल्डिहाइड कीटोनचा फॉर्म्युला आता सगळ्यांना येतोय. काय अल्डिहाइड कीटोनचा फॉर्म्युला आहे? अल्डिहाइड म्हणजे काय? RC डबल बॉन्ड O H. कीटोनचा फॉर्म्युला काय? RC डबल बॉन्ड O R. आता या दोन्ही कंपाऊंडचं रिडक्शन करायचं. रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे दॅट इज अल्कोहोल. रिडक्शन केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला? अल्कोहोल मिळणार आहे. तर लेट स्टार्ट्स विथ द रिडक्शन ऑफ दिस अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. रिडक्शन करण्यासाठी काय करूया आपण? पहिल्यांदा एक अल्डिहाइड घेऊया. कुठलं अल्डिहाइड घ्यायचं? RC डबल बॉन्ड OH घेऊया. चालतंय का? RC डबल बॉन्ड OH च्या ऐवजी काय करूया आपण? HC डबल बॉन्ड OH घेऊया. इथं R च्या ऐवजी आपण H घेतला तर याचं नाव काय असेल आठवतंय का? सी नेम ऑफ दिस अल्डिहाइड इज अ फॉर्माल्डिहाइड. याचं नाव काय? फॉर्माल्डिहाइड. मग ह्या फॉर्माल्डिहाइड मध्ये काय करायचं? तुम्ही 2 हायड्रोजन ऍड करायचे. आता ते कुठून येणार हेही बघू. काय करायचे आहेत? 2 हायड्रोजन ऍड करायचे. आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज नोन ॲज अ रिडक्शन. ह्या अल्डिहाइडचं किंवा ह्या फॉर्माल्डिहाइडमध्ये 2 हायड्रोजन आपण ऍड करणार. ज्यावेळेला ह्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड होतील आपण म्हणणार याचं रिडक्शन झालं. बरं, हे 2 हायड्रोजन देण्यासाठी इथं आपण रिड्युसिंग एजंट वापरायचे. रिड्युसिंग एजंट कोणते वापरणार बघा आपण? हा जो हायड्रोजन आहे तो सॉरी हे 2 हायड्रोजनचे ॲटम्स आहेत ते कोणापासून आहेत? H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. जर तुम्ही हायड्रोजन ऍड केला कुठल्याही कंपाऊंडमध्ये हायड्रोजन ऍड केला निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियमच्या प्रेझेन्समध्ये तर ह्या हायड्रोजन पासून 2 हायड्रोजन ॲटम तयार होणार. त्या हायड्रोजनचे ॲटम काय होणार? ह्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. अजून तुम्हाला काही रिएजंट्स लागतील. फॉर एक्झाम्पल जस्ट आय विल चेक. LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असेल, सोडियम बोरॉन हायड्राइड किंवा सोडियम बोरोहायड्राइड NaBH4 हे 2 रिड्युसिंग एजंट तुम्ही वापरू शकता. कुठला? एक तर हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम ॲट अ हाय टेम्परेचर किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड सोडियम बोरोहायड्राइड. हे तिन्ही कशासाठी वापरायचे? तर इट विल जनरेट द हायड्रोजन. ह्या तिघांच्यापासून हायड्रोजन जनरेट होईल. तो हायड्रोजन काय होणार आहे? आपल्या कंपाऊंडमध्ये ऍड होईल. कसा ऍड होईल? ह्या ऑक्सिजनला एक हायड्रोजन ऍड होईल, ह्या कार्बनला एक हायड्रोजन ऍड होईल. म्हणजे तुमचं स्ट्रक्चर कसं राहील? HC, इकडं OH, इकडं H आणि इकडं खाली H राहणार आहे. अँड सी दिस इज नथिंग बट CH3OH आहे का बघा? अँड सी दिस इज कॉल्ड एज अ मिथाइल अल्कोहोल. कुणापासून? फॉर्माल्डिहाइड पासून काय तयार केलं आपण? मिथाइल अल्कोहोल तयार केलं. आता या फॉर्माल्डिहाइडला IUPAC नाव जर दिलं तर काय असेल ते? दॅट इज अ मिथॅनॉल. अल्डिहाइड आहे ना, तर त्याला आपण काय म्हणणार? मिथॅनॉल. ओके चलो ह्या फॉर्माल्डिहाइड सोबत अजून एक आपण अल्डिहाइड घेऊया. ते कुठला असेल? असेटाल्डिहाइड. CH3C डबल बॉन्ड OH म्हणजे 2 कार्बन असलेलं अल्डिहाइड घेतलं. 2 कार्बन असलेलं अल्डिहाइड घेतलं. त्याच्यामध्ये काय केलं आपण? 2 हायड्रोजन ऍड केले. 2 हायड्रोजन ऍड करण्यासाठी परत काय करावं लागणार आपल्याला? हेच रिएजंट ऍड करावे लागले. इथं आपण काय करूया? हेच रिएजंट घेतले असं समजा. इथं एक हायड्रोजन ऍड होईल, इथे एक हायड्रोजन ऍड होईल. स्ट्रक्चर कसं राहील? CH3. ह्या कार्बनला हायड्रोजन किती? हा एक नवीन ऍड झालेले एक म्हणजे CH3CH2OH. ह्याचं नाव काय? इथाइल अल्कोहोल. वर तयार कोणता झाला होता? मिथाइल अल्कोहोल. बरोबर आहे का बघा? चलो आता हे अल्डिहाइड घेतले. आपण आता कीटोनचं रिडक्शन करून बघा. कीटोन म्हणजे काय? CH3C डबल बॉन्ड O CH3 पहिलं कीटोन. ह्याच्यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे तुम्ही 2 हायड्रोजन ऍड करा. रिएजंट तेच वापरा. रिएजंट तेच म्हणजे 1, 2, 3 तिन्हीपैकी कोणताही वापरा. तिन्ही वापरू नका. तिन्हीपैकी कोणताही एक वापरायचा. अगेन इथं एक हायड्रोजन येईल, इथे एक हायड्रोजन येईल. ह्याचं OH मध्ये कन्वर्जन होईल, ह्याचं CH मध्ये. तर स्ट्रक्चर कसं राहील तुमचं? CH3CHOH CH3. दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा ह्याला अजून एक नाव आहे प्रोपेन
टू ओल. बघा, फॉर्माल्डिहाइड घेतलं, त्याचं रिडक्शन केलं, मिथाइल अल्कोहोल मिळालं. असेटाल्डिहाइड घेतलं, याचं नाव लिहितो मी असेटाल्डिहाइड. याचं नाव काय आहे? असेटाल्डिहाइड. याचं नाव काय? ॲसिटोन. चलो, फॉर्माल्डिहाइड घेतलं, त्याचं रिडक्शन केलं, मिथाइल अल्कोहोल मिळालं. असेटाल्डिहाइड घेतलं, त्याचं रिडक्शन केलं, इथाइल अल्कोहोल मिळालं. ॲसिटोन घेतलं, त्याचं रिडक्शन केलं, प्रोपाइल आयसोप्रोपिल अल्कोहोल मिळालं. बारकाईनं बघा, इकडे जे अल्कोहोल तयार झालेत, सी दिस इज 1 डिग्री अल्कोहोल म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. हे सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे. हे मात्र कसं आहे? 2 डिग्री अल्कोहोल आहे. म्हणजे आता आपण 2 अल्डिहाइड घेतली होती. हे बघा, हे 2 अल्डिहाइड आहेत का? कुठले कुठले? फॉर्माल्डिहाइड आणि असेटाल्डिहाइड 2 काय आहेत? अल्डिहाइड आहेत. आणि जर आपण अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की प्रायमरी अल्कोहोल मिळतं. आणि जर आपण हे काय बघा, हे कोण होता? हा कीटोन होता. कीटोनचं रिडक्शन केलं की काय मिळालं आपल्याला? सेकंडरी अल्कोहोल मिळाला. अल्डिहाइड ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल, कीटोन ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल. व्हॉट अबाउट टर्शरी अल्कोहोल? या मेथडनं टर्शरी अल्कोहोल आपण तयार करू शकत नाही. एक ड्रॉबॅक आहे याचा. काय ड्रॉबॅक? वी कॅनॉट प्रिपेअर 3 डिग्री अल्कोहोल बाय दिस मेथड. समजलं का? हा एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे काय? ह्या मेथडचा हा डिसएडव्हान्टेज आहे की आपण हे काय करू शकत नाही, 3 डिग्री अल्कोहोल तयार करू शकत नाही. बरोबर आहे? चलो, मग आता काय करायचं आपल्याला? परत एकदा रिवाइज करूया. अल्डिहाइड घेतलं, रिडक्शन घेतलं. रिडक्शन करण्यासाठी रिड्युसिंग एजंट कोणते वापरायचे? H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम ॲट. निकेल घेतला तर 200 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हीट करावं लागेल. त्या पण मेकॅनिझम मध्ये बघू, इथं नाही लिहिलं तरी चालेल. लिथियम कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घ्यायचा आहे? इथरच्या प्रेझेन्स मध्ये घेऊन त्याला परत H+H2O म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस पुढे करावी लागते. तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इथरच्या प्रेझेन्स मध्ये घ्यायचा आणि नंतर जे काही कंपाऊंड होईल त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे? अल्कोहोल मिळणार आहे. तर आपण काय करूया? आपण एक्झाम्पल बघूया. आता आय थिंक एक्झाम्पल बघितलेलं आहे. वी विल डिस्कस अबाउट दी मेकॅनिझम. व्हिडिओ पॉज करा. आपण काय करायचं आहे? मेकॅनिझम डिस्कस करायचं. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चलो, लिहून घेतलं का? चलो, काय बघायचं आपल्याला? मेकॅनिझम. कुणाचं मेकॅनिझम बघायचं आहे? तर पहिल्यांदा घेऊया आपण मेकॅनिझम. पाहतोय? चलो, RC डबल बॉन्ड OH. व्हॉट इज दिस? दिस इज अ अल्डिहाइड. ह्या अल्डिहाइड मध्ये काय करायचं आहे? आपण H2 ऍड करायचा इन प्रेझेन्स ऑफ रॅनी, निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. काय होते बघा? H2 ऍड केला. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेलच्या प्रेझेन्स मध्ये ऍट हाय टेम्परेचर ऑफ 200 डिग्री सेंटीग्रेड. काय तयार होणार? चलो, यातला एक हायड्रोजन याला येणार, एक हायड्रोजन या कार्बनला येणार. याला म्हणजे कुणाला? ऑक्सिजनला. तर RCOH, ह्याला एक H, याला ऑलरेडी एक H, म्हणजे हे स्ट्रक्चर असं राहील का? RCH2OH. दिस इज अ 1 डिग्री अल्कोहोल. मेकॅनिझम अतिशय सोपं आहे. सी दिस मेकॅनिझम इज कॅरीड आउट बाय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कुणामुळे होतं हे? तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आता हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम कसं होतं? किती सोपं आहे पहा. काय होतं? पहिल्यांदा हा जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असलेला ऑक्सिजन आहे. डबल बॉन्ड म्हणजे काय? एक पाय बॉन्ड. पाय बॉन्ड वीक बॉन्ड असतो. हा पाय बॉन्ड वीक बॉन्ड असतो, त्याचं काय होतं? होमोलिटिक फिशन. व्हॉट इज होमोलिटिक फिशन? या जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स कोणाचे आहेत? एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, एक ऑक्सिजनचा आणि एक कार्बनचा. तर ह्याचं होमोलिटिक क्लिवेज. होमोलिटिक क्लिवेज म्हणजे काय? एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जाणार, एक इलेक्ट्रॉन कार्बनकडे येणार. मग होमोलिसिस, ह्याचं काय होणार? होमोलिसिस. आणि होमोलिसिस होऊन ह्याचं काय तयार होईल तुमचं? RCO.C.H. बरोबर आहे का? मग काय होणार आहे? ह्याचं होमोलिटिक क्लिवेज होईल. ॲट द सेम टाइम ह्याचं पण होमोलिटिक क्लिवेज. होमोलिटिक क्लिवेज म्हणजे काय? हायड्रोजन जो असा असतो ना, त्याचा एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल, ह्यातला एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल. हा जो बॉन्ड आहे 2 हायड्रोजनच्या मध्ये होता. होमोलिटिक क्लिवेजमुळे या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आला, या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आला. म्हणजे ह्या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हायड्रोजनचा फ्री रॅडिकल तयार झाला, तो इथे येऊन अटॅच होईल, हायड्रोजन इथे येऊन अटॅच होईल आणि तुमचं स्ट्रक्चर वरचं तयार होईल. सी दिस इज द सिंपल मेकॅनिझम ऑफ द कॅटॅलिटिक रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. मग इथं कीटोन असेल तर कीटोन होईल. R असेल तर हे बघा, R ला
Hला काहीही फरक पडला नाही, फरक पडला फक्त ह्या कार्बनला की ज्याला C डबल बॉन्ड आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं कॅटॅलिटिक रिडक्शन असू दे किंवा आता थोड्या वेळानं आपण अल्डिहाइड कीटोनचं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडने रिडक्शन करू दे. कार्बोनिल कंपाऊंडमध्ये म्हणजे अल्डिहाइड अँड कीटोनमध्ये जो C डबल बॉन्ड असतो त्याचंच कन्वर्जन COH मध्ये होत असते. एक शॉर्टकट लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, CH3 C डबल बॉन्ड CH3 आणि ह्याच्यामध्ये काय केला H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 200 डिग्री सेंटीग्रेड. डायरेक्ट मेकॅनिझम कसलं आहे, जिथं C डबल बॉन्ड आहे ना तिथं एक H इकडे एक H असं जोडून टाका म्हणजे तुमचं स्ट्रक्चर काय झालं, CH3 COH EH CH3 झाला. समजा एखादं स्ट्रक्चर असं असेल CH3 CHOH CH2 CH3 तर हे कोणत्या कार्बोनिल कंपाऊंड पासून बनलेलं कसं ठरवायचं. एकतर हे 2 डिग्री अल्कोहोल असल्यामुळे हे कीटोनच असणार आहे. हे 2 डिग्री अल्कोहोल आहे याचा हे कीटोन असणार आहे. पण कीटोन मध्ये C डबल बॉन्ड कुठं असणार आहे. आता ट्रिक काय दिली होती की जिथं C डबल बॉन्ड असतो त्याचा CHOH होतोय का, मग इथं CHOH झाला याचा अर्थ इथं काय असणार आहे, डबल बॉन्ड असणार आहे. मग काय करूया आपण, तुमचं पहिलं स्ट्रक्चर असं असावं का सांगा मला. म्हणजे समजा एखादा अल्कोहोल दिला असेल, ते अल्कोहोल कोणत्या अल्डिहाइड किंवा कीटोनचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करून तयार झालं हे अल्डिहाइड कीटोन ओळखण्यासाठीची ट्रिक आहे. ज्या कार्बनला तुमचा OH असतो ओळखायचं की तोच कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बन म्हणजे तुम्हाला माहित आहे की ज्या कार्बनला C डबल बॉन्ड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्बोनिल कार्बन. ही ट्रिक लक्षात आली का. चलो आता काय करायचं आपल्याला, दुसरं मेकॅनिझम बघायचं आहे. दुसरं मेकॅनिझम म्हणजे कुणाचं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असेल किंवा सोडियम बोरो हायड्राइड असेल त्याचं मेकॅनिझम पाहायचं आहे. ते मेकॅनिझम कसं असेल बघा. मी एक जनरल रिॲक्शन इथं वर लिहून ठेवू का, काय रिॲक्शन लिहून ठेवू, RC डबल बॉन्ड OH बरोबर आहे का. इथं वर काय घेऊ, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा NaBH4. इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन, काय तयार होईल तुमचं RCOH CH2 बरोबर आहे का. चलो तर ही रिॲक्शन कशी होणार, ह्या रिॲक्शनसाठी आपण हा तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्यायचा आहे ना, तो कुणाच्या प्रेझेन्समध्ये घ्यायचा, इथर सॉल्व्हंट आणि इट शुड बी फॉलोड बाय द ऍसिड हायड्रोलिसिस. याला आपण H3O+ सुद्धा म्हणू शकतो. H+/H2O च्या ऐवजी आपण H3O+ सुद्धा काय करू शकतो, लिहू शकतो. आता काय करायचं आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिस इज रिड्युसिंग एजंट. ह्याच्यात काय ऍड झालेलं आहे, ह्याच्यात काय ऍड झालेलं आहे, हायड्रोजन ऍड झालाय. तो हायड्रोजन हे दोघं जनरेट करणार. हे दोघं हायड्रोजन कसा जनरेट करणार, तो सुद्धा हायड्रोजन म्हणजे काय असणार आहे, हायड्राइड असणार आहे. आणि हायड्राइड म्हणजे लास्ट लेक्चरला झालं इट इज H मायनस. कसा असेल बघा, हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे LiAlH4. हा पहिल्यांदा स्प्लिट होईल Li प्लस AlH4 मायनस मध्ये. हा AlH4 मायनस आहे तो परत काय देईल तुम्हाला, H मायनस देईल अँड AlH3 एक कंपाऊंड तयार. आणि सी दिस इज कॉल्ड ॲज अ हायड्राइड आयन. हा कुठला आहे तुमचा, हायड्राइड आयन आहे की जो काय करणार आहे, ह्या कंपाऊंड मध्ये ऍड होणार आहे. आता ह्याच्यापासून कसा मिळेल बघूया, NaBH4 गिव्स Na प्लस BH4 मायनस बरोबर आहे ना. हा BH4 मायनस जो असतो तो परत काय जनरेट करेल, हायड्राइड H मायनस प्लस BH3 नावाचं कंपाऊंड तयार होईल. अगेन दिस इज अ हायड्राइड की जे हायड्राइड काय होणार, हायड्राइड आयन आहे जो ह्याच्यामध्ये ऍड होऊन ह्याचं रिडक्शन होईल. इथपर्यंत लक्षात आलं का की हाऊ दिस रिड्युसिंग एजंट, हाऊ दिस कॅटॅलिस्ट जनरेट्स दी हायड्राइड. आलं लक्षात, नावावरून लक्षात येत की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरो हायड्राइड म्हणजे काय करता येईल ते हे H मायनस डोनेट करून या कंपाऊंडचं रिडक्शन करतील. मग आता काय करूया आपण, मेकॅनिझम बघूया. चलो हे लिहून घेतलं का, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आता काय करायचं आहे बघा, मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. मेकॅनिझम मध्ये काय दिलंय, RC डबल बॉन्ड OH. ह्याच्यामध्ये काय होत असतं, जर समजा आपण LiAlH4 ऍड केला, आता ह्याच्यात काय ऍड करूया आपण, LiAlH4. हे LiAlH4 म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड काय जनरेट करेल, हायड्राइड आयन जनरेट करेल. हायड्राइड आयन म्हणजे हायड्रोजनवर कुठला चार्ज,
नेगेटिव्ह चार्ज. हायड्रोजनवर जर नेगेटिव्ह चार्ज असेल तर तो हा ह्याच्या कुठं अटॅक करेल? बारकाईन बघा, हा जो C डबल बॉन्ड O बॉन्ड आहे हा पोलर बॉन्ड असतो. एक तर तो डबल बॉन्ड आहे म्हणजे पाय बॉन्ड ह्यात एक असणार, एक पाय बॉन्ड वीक असतो. ह्यामध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्ह जास्त असते हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ऑक्सिजनवर स्लाइटली निगेटिव्ह चार्ज तर कार्बनवर स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग ही इलेक्ट्रॉनची पेयर जर ऑक्सिजनकडे गेलीच तर हा इथं अटॅक करेल का बघा. आणि हा H मायनस हायड्राइड जो कॅटलिस्ट पासून आलाय तो ह्या कार्बनला जाऊन अटॅच झाला की इलेक्ट्रॉनची पेयर काय होणार आहे? ऑक्सिजनकडे गेली तर तुमचं स्ट्रक्चर कसं राहिलं? RCO मायनस इकडं H आणि इकडं H झालं का बघा. C बरोबर आहे. हा तुमचा एक निगेटिव्ह चार्ज कोणावर आला? ऑक्सिजनवर आला. का तर ह्या हायड्राइड कार्बनला अटॅच झाला. मग पुढे काय करायचं आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे H/H2O म्हणजे काय? ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. ऍसिड पासून आलेले H प्लस ह्याच्यावर इथं काय करणार आहे? अटॅक करेल. म्हणजे इथं येऊन तो अटॅच जर झाला तर तुमचं स्ट्रक्चर कसं राहील? RCOH इकडं H आणि इकडे H. दिस इज अल्कोहोल. हे तुमचं काय तयार झालं? अल्कोहोल तयार झालं. इथंपर्यंत क्लिअर झालं का? मग आपण काय केलं? या अल्कोहोल अल्डिहाइड मध्ये किती हायड्रोजन ऍड करून हे तुमचं अल्कोहोल तयार झालं? 2 हायड्रोजन ऍड केलं. बाय द ऍडिशन ऑफ 2 हायड्रोजन वी कॅन कन्वर्ट दिस अल्डिहाइड इनटू दी अल्कोहोल. बरोबर आहे का? बघा मग आता काय करायचं आहे? जर याच्यामध्ये 2 हायड्रोजन ऍड झाले पण ते 2 हायड्रोजन कुणाला अटॅच झाले? एक कार्बनला झाला आणि एक ऑक्सिजनला झाला. कार्बनला अटॅच झालेला हायड्रोजन कुणापासून आलाय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पासून. आणि ऑक्सिजनला अटॅच झालेला हायड्रोजन कुणापासून आलेला आहे? ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन म्हणजे ऍसिड पासून आलेला आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का? मग आपण असं लिहूया की H ऑन हायड्रोजन ॲटम ऑन कार्बन कम्स फ्रॉम कुणापासून आलाय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और सोडियम बोरोहायड्राइड ह्या दोघांपासून आलेला असणार आहे. अँड हायड्रोजन ॲटम ऑन ऑक्सिजन ॲटम कम्स फ्रॉम कुणापासून आलेला आहे? H+/H2O. तुम्ही ह्याला H3O+ लिहिलं तरी चालतं. ह्याला काय लिहिलं तर चालेल? तुमच्या H3O+ लिहिलं तरी चालेल. इथपर्यंत लक्षात आलं का? आता काही एक्झाम्पल्स घेऊया. चलो काय एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत? वर मेकॅनिझम तर मी तुम्हाला घेतलेला आहे. आता या मेकॅनिझम नंतर एक्झाम्पल्स कसे घ्यायचे आहेत बघा. मी पहिल्यांदा तुम्हाला असेटाल्डिहाइड देतो, ॲसिटोन देतो. CH3 C डबल बॉन्ड O CH3. चलो ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही? पहिल्यांदा ऍड करणार लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ इथर आणि दुसऱ्यांदा ऍड करणार तुम्ही H+/H2O म्हणजे ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. कसं होईल सांगा? नेहमीप्रमाणे इलेक्ट्रॉनची पेयर इकडे जाईल, ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल, या कार्बनवर कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह. पण पॉझिटिव्ह चार्ज येत असतानाच ह्यातला H मायनस ह्याला येऊन अटॅच होईल का? कसं जाईल स्ट्रक्चर तुमचं? CO मायनस इकडे H आणि इकडे काय राहील तुमचं? CH3. बरोबर आहे का बघा. चलो आता हा जो H+ आहे तो इथे येऊन अटॅच झाला का बघा? झालं. तुमचं काय झालं? आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झालं. जर समजा तुम्हाला एखादी रिॲक्शन अशी दिली असेल, आता थोडंसं बघा, मी जसं सांगितलं की कार्बनला अटॅच झालेला हायड्रोजन, ऑक्सिजनला अटॅच झालेला हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन डबल बॉन्डच्या अक्रॉस येतात त्यामुळे सॅच्युरेशन डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होतं, अल्डिहाइड कीटोनचं कन्वर्जन ऍसिडमध्ये होतं. एक हायड्रोजन कार्बनला अटॅच होणार, एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होणार. कार्बनला अटॅच झालेला हायड्रोजन कुणापासून आला? LiAlH4 रिड्युसिंग एजंट पासून. आणि ऑक्सिजनला अटॅच झालेला हायड्रोजन कुणापासून आला? ऑक्सिजनला अटॅच झालेला हायड्रोजन तुमच्या ऍसिड पासून आला. मग जर समजा तुम्हाला स्ट्रक्चर उद्या असं दिलं असेल, हे असेटाल्डिहाइड आहे, हे काय? असेटाल्डिहाइड आहे. आणि जर तुम्हाला असं क्वेश्चन विचारला असेल, MCQ एखादा विचारला असेल, LiAlH4 इन इथर अँड सेकंडला तुम्हाला दिला असेल त्यांनी D3O+. व्हॉट इज D3O+? मला नाही माहित, तुम्हाला आतापर्यंत माहित पाहिजे होतं. वॉटरमधल्या हायड्रोजनचा आयसोटोप आहे ना. H3O+ म्हणजे ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन. D3O+ म्हणजे काय? हायड्रोजनच्या जागी हायड्रोजनचा आयसोटोप आला. तर कंपाऊंड कसं तयार होईल? मी 2 कंपाऊंड लिहितो. आउट ऑफ दॅट विच कंपाऊंड इज करेक्ट तुम्हीच मला सांगायचं आहे. चला सांगा बघू.
मगाशी सांगितल्याप्रमाणे ही इलेक्ट्रॉन्स पेअर इकडे जाईल, ह्याला निगेटिव्ह चार्ज येईल, ह्या कार्बनला कोण येईल, ह्यातला हायड्रोजन येईल म्हणजे एच आला, आणि ह्यातला एचच्या ऐवजी आता काय ना डी प्लस, हा काय जनरेट करेल, डी प्लस जनरेट करेल, तो इथे येईल का, म्हणजे तुमचा आन्सर हे असेल, हे कंपाऊंड तयार होईल का, नाही होणार. हे कंपाऊंड का तयार होणार नाही, आपला हा जो डी आला तो कुणापासून आला, याच्यापासून, म्हणजे ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन पासून आलेला हायड्रोजन कुणाला अटॅच होतो, ऑक्सिजनला अटॅच होतो. इथं आपण कार्बनला दाखवलाय, आणि हा हायड्रोजन कुठून आलेला आहे, इथून दाखवलाय. इथून आलेला हायड्रोजन इथं अटॅच होईल, इथून आलेला हायड्रोजन इथं अटॅच होईल, ते स्ट्रक्चर असं होईल. पण पुढल्या स्ट्रक्चरमध्ये असं दाखवलं, हा हायड्रोजन इथं दाखवलाय ना, हायड्रोजन इथं दाखवलेला आहे, ड्यूटेरियम इथं दाखवलाय, मी हायड्रोजन चुकून म्हणलो, तशी रिॲक्शन होणारच नाही, त्यामुळे हे कंपाऊंड तयार होणार नाही. चालेल, चलो अजून एक एक्झाम्पल दिलं. आता इथं घेतलेलं आहे तुमचा ऍसिटोन आहे CH3C डबल बॉन्ड CH3. आता काय केलंय बघा, तुम्हाला काय काय दिलेलं आहे, पहिलं दिलंय NaBD4 आणि दुसरं दिलंय H3O+. काय तयार होईल डायरेक्ट सांगू शकता, इथं एक हायड्रोजन येणार, पण आता तो हायड्रोजन येईल का ड्यूटेरियम येईल, ह्याच्यापासून येणार ड्यूटेरियम येईल, आणि इथला हायड्रोजन इथे येईल, तुमचं स्ट्रक्चर असं होईल का, CH3CODH असं स्ट्रक्चर तयार होईल का, बघा व्हायलाच पाहिजे. लक्षात आलं का. चलो आता काय करायचं आहे, आपण रिड्युसिंग एजंट किती घेतले, 2 रिड्युसिंग एजंट इथं वापरलेत. कुठले कुठले, LiAlH4 आणि NaBH4. आउट ऑफ दिस LiAlH4 is a stronger reducing agent as compared to NaBH4. सोडियम बोरोहायड्राइड पेक्षा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट काय, व्हॉट इज रिड्युसिंग एजंट, जो दुसऱ्याच रिडक्शन करणार. हा पण रिड्युसिंग एजंट आहे आणि हा पण रिड्युसिंग एजंट आहे, पण दोन्ही मधला कुठला वापरायचा, हा स्ट्रॉंग आहे. का स्ट्रॉंग आहे, जो दुसऱ्याचं रिडक्शन इझिली करतो, जो दुसऱ्याचं रिडक्शन पटकन करतो, तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. इथपर्यंत क्लिअर आहे का नाही. चलो मग हा काय करणार, हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, मी याला लिहितो असं की स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट हा वीक रिड्युसिंग एजंट आहे. हा स्ट्रॉंग का, तर हा दुसऱ्याच रिडक्शन इझिली करेल, दुसऱ्याच रिडक्शन पटकन करेल, म्हणजे हा हायड्राइड आयन देताना पटकन देईल. इथं बघा, इथं हायड्राइड आयन येणार आहे का, इकडं हा पटकन देणार, हा पटकन देणार, हा काही एवढं स्पीडली देणार नाही. का देणार नाही, फॉर एक्झाम्पल इथं हायड्राइड आयन कुठून आला होता, मगाशी मी तुम्हाला इकडे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, इकडे सोडियम बोरोहायड्राइडची रिॲक्शन दिली होती. हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं असं असेल का, AlH4- gives H- plus AlH3 अशी रिॲक्शन मगाशी झालेली होती की, बरोबर आहे का. शिवाय ह्याची रिॲक्शन कशी होती आठवते का, BH4- gives H- plus BH3. दोघं पण हायड्राइड आयन देत आहेत. हा पटकन हायड्राइड आयन देईल, का देईल, तर तुम्ही बारकाईने बघितलं तर ॲल्युमिनियमची साईज असते, ॲल्युमिनियम ॲटमची साईज मोठी असते आणि बोरॉन ॲटमची साईज ही लहान असते. मग ह्या ॲल्युमिनियमला इथं किती हायड्रोजन अटॅच आहेत, 4, 1 2 3 आणि 4 असे. बघा बोरॉनची साईज मोठी असल्यामुळे हायड्रोजनची साईज तेवढीच राहणार आहे. इथं सॉरी ॲल्युमिनियमची साईज मोठी आहे, बोरॉनला पण असं स्ट्रक्चर असेल, H आणि इकडे एक H. बारकाईने बघा, ॲल्युमिनियम हायड्रोजन मधल्या बॉन्डची लेंथ आणि बोरॉन आणि हायड्रोजन मधल्या बॉन्डची लेंथ, कोणाची बॉन्डची लेंथ जास्त आहे, ही बॉन्डची लेंथ जास्त आहे. जिथं बॉन्डची लेंथ जास्त असते तिथं बॉन्ड हा वीक असतो, मग हा बॉन्ड पटकन ब्रेक होईल ॲज कम्पेअर टू दिस बॉन्ड. मग मला सांगा, या कंपाऊंड मधून H- लवकर जाईल का, या कंपाऊंड मध्ये H- लवकर जाईल, अलीकडच्या कंपाऊंड मध्ये हा बॉन्ड पटकन ब्रेक होईल आणि H- पटकन जाईल. H- जेवढं पटकन जाईल तेवढं ते दुसऱ्यामध्ये ॲडवून रिडक्शन पटकन होईल ना, म्हणजे हे दिस कंपाऊंड इज अ स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. अर्थ समजला का, हा काय स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट असणार आहे तुमचा. आता व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या, मग आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. काय एक्झाम्पल्स बघायचे आहेत, परत एकदा चेक करा. हे मी जेव्हा खोडतोय तोपर्यंतच तुम्ही समजून घ्या. काय कार्बोनिल कंपाऊंड घेतलं तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडमध्ये H- कार्बनला जातो आणि पुढे जे ॲसिड हायड्रोलिसिस होतं त्यातला H+ तुमच्या ऑक्सिजनला जाऊन तुमचं अल्कोहोल तयार होणार आहे. चलो आता समजा एक रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला, CH3CH डबल बॉन्ड CH
सी डबल बॉन्ड OH आणि तुम्हाला 3 प्रकारचे रिएजंट दिले असतील. 3 प्रकारचे रिएजंट्स दिले असतील. इथं कुठला दिलाय? समजा मला बघू द्या, निकेल रिडक्शनच करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ निकेल. इथं काय दिलाय? LiAlH4H+/H2O. अजून काय दिलेलं आहे? LiAlH4 मध्ये इथर लिहायला विसरू नका. आणि इथं काय? NaBH4 इन इथर अँड H3O+. आता मी मुद्दाम इथं H+/H2 लिहिते, H3O+ लिहिते, दोन्हीचा अर्थ सेम आहे. चला, कंपाऊंड काय तयार करता येईल? आपल्याला ह्याचं रिडक्शन करायचं आहे. पण ह्याचं रिडक्शन करताना सी डबल बॉन्ड इथे एक हायड्रोजन येईल, इथे एक हायड्रोजन येईल. 2 हायड्रोजन इथं सुद्धा येऊ शकतात. 2 हायड्रोजन काय होऊ शकतात? इथं सुद्धा येऊ शकतात. जर तुम्ही निकेल घेतला ऍट 200 डिग्री सेंटीग्रेड, इथं पण रिडक्शन होईल आणि इथं पण रिडक्शन होणार. मग तुमचं स्ट्रक्चर असणार होईल CH3CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH. हे तुमचं अल्कोहोल तयार होईल. का? तर निकेल रिड्युसेस बोथ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे होऊ शकतं. निकेल काय करणार आहे? किंवा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बघा, H2 निकेल ऍट 200 डिग्री सेंटीग्रेड रिड्युसेस काय? C डबल बॉन्ड C ॲज वेल ॲज C डबल बॉन्ड O. ह्या दोघांनाही काय करणार आहे? ते रिड्यूस करतील. पण हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असेल किंवा सोडियम बोरोहायड्राइड असेल, ते कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करणार नाहीत. हे दोघं फक्त ह्या बॉन्डला काय करतील? रिड्यूस करतील. म्हणजे आपण असं लिहूया का? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड सोडियम बोरोहायड्राइड cannot reduce काय? C डबल बॉन्ड C. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ते रिड्यूस करणार नाहीत. दे विल रिड्यूस ओनली C डबल बॉन्ड O बॉन्ड. कार्बन ऑक्सिजनला इथंच फक्त रिडक्शन करतील, इथं रिडक्शन होणार नाही. मग आपलं इथं कंपाऊंड काय असेल? CH3CH डबल बॉन्ड CH2OH. आणि इथं सुद्धा कंपाऊंड काय असेल? CH3CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2OH. बरोबर आहे का? आता काय होईल तुमचा? जर जस्ट मिनिट, आय विल चेक. हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोडियम बोरोहायड्राइड एका कंडिशन मध्ये C डबल बॉन्ड C फक्त काय करू शकतात? रिड्यूस करू शकतो. एकच कंडिशन. कधी? जर तुमच्या C डबल बॉन्ड C चे या कार्बनला इकडे फिनाइल ग्रुप अटॅच असेल, म्हणजे इफ फिनाइल ग्रुप is attached to C double bond C, then lithium aluminum hydride or NaBH4 reduces C double bond C. त्या कंडिशन मध्ये मात्र ह्या बॉन्डचा काय होणार आहे? रिडक्शन होऊ शकतं. मग आता ती रिएक्शन कशी असेल बघा. फॉर एक्झाम्पल इथे लिहू द्या, C6H5CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH असेल. इथं मात्र मग काय घ्यायचं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा NaBH4 जर तुम्ही घेतला तर मात्र इथं पण रिडक्शन होऊ शकतं, इथं पण रिडक्शन होऊ शकतं. C6H5 CH2CH2CH2OH हे तयार होऊ शकतं. इथपर्यंत लक्षात आलं का? बरोबर आहे का? चलो, आता काय करायचंय? या रिडक्शन मध्ये आपल्याला एक छोटीशी रिडक्शनची एक रिएक्शन राहिलेली आहे. सिमिलर रिडक्शन कॅन बी प्रिपेअर्ड. तुम्ही हे लिहून घेतलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. चला, मी इकडच्या बाजूला उभा राहतो, लिहून घ्या. घेतलं? चलो, आता आपल्याला अजून एक छोटंसं रिडक्शन बघायचं आहे. दॅट इज इथॅनॉलिक सोडियम. म्हणजे अल्कोहोलिक सोडियम जर आपण कार्बोनिल कंपाऊंड मध्ये ऍड केला तर त्याच्यामध्ये काय होत असतं? रिडक्शन होणार आहे. काय बघा, चलो, R C डबल बॉन्ड OH ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे? नेहमीप्रमाणे 2 हायड्रोजन ऍड करणार. हे 2 हायड्रोजन कुठून येणार? हे 2 हायड्रोजन येणार आता सोडियम ऑब्लिक इथेनॉल म्हणजे Na ऑब्लिक C2H5
OH. काय होणार? इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. नेहमीप्रमाणे आतापर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट जमायला पाहिजे. लेट अस सी द मेकॅनिझम. या रिॲक्शनचं नाव काय किंवा एक एक्झाम्पल बघूया आपण. CH3C डबल बॉन्ड OH प्लस 2 हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ Na/C2H5OH. काय तयार होईल तुमचं? CH3CH2OH, इथाइल अल्कोहोल तयार. सी दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. ही रिॲक्शन आहे ना, सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. जेव्हा एका कार्बोनिल कंपाऊंड मध्ये सोडियम आणि इथेनॉलिक सोडियम आपण ऍड करतो, म्हणजे अल्कोहोलच्या प्रेझेन्समध्ये, तेही इथाइल अल्कोहोलच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा सोडियम ऍड करतो तेव्हा तुम्हाला अल्कोहोल जे मिळतं. सी दिस रिडक्शन रिॲक्शन इज कॉल्ड एज अ बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. इथं लिहिलंय बघा, बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. मेकॅनिझम कसं आहे? मेकॅनिझम अतिशय सोपं आहे. चलो मेकॅनिझम बघूया आपण. मेकॅनिझम मध्ये काय बघा, हे घेऊया. CH3C डबल बॉन्ड OH. आता CH3C डबल बॉन्ड OH मध्ये काय होणार? इथं होमोलिटिक फिशन होणार. माझ्या माहितीनुसार हे फ्री रेडिकल मेकॅनिझम नाही. इथं होमोलिटिक फिशन कसं होईल? जस्ट मी नाही, होमोलिटिक फिशन नाही होणार. नेहमीप्रमाणे हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉनची पेअर घेणार. ऑक्सिजन इलेक्ट्रॉनची पेअर घेतला, ऑक्सिजनवर चार्ज कुठला? मायनस चार्ज. ऍट द सेम टाइम सोडियमचं आयोनायझेशन असं होईल बघा, Na गिव्स Na++ इलेक्ट्रॉन. बघा, हे ज्या वेळेला कार्बन कडचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल, कार्बनकडे पॉझिटिव्ह चार्ज येईल. ऍट द सेम टाइम सोडियम Na+ आणि E- मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे सोडियमचं आयोनायझेशन, आणि हा इलेक्ट्रॉन कोणाकडे येईल? तुमच्या कार्बनकडे येईल. मग स्ट्रक्चर कसं राहील तुमचं? CH3C. आता इथं O- तर आलेलाच आहे. C डॉट येईल का? फ्री रेडिकल तयार झाला. कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे गेले, ते प्लस चार्ज झाला, पण हा एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याच्यावर डॉट आला. पुढं काय राहिलं तुमचं? H. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक सोडियम स्वतःचा इलेक्ट्रॉन देणार. कसा? Na गिव्स Na++ E-. हा सुद्धा इलेक्ट्रॉन इथे येणार. काय इलेक्ट्रॉन इथे येणार? ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन असताना दुसरा इलेक्ट्रॉन येणारच का? काय येणार? तर हा डॉट म्हणजे अनस्टेबल कंपाऊंड. सी कार्बन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्याला अजून एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता, तो इथं घेणार. तुमचं स्ट्रक्चर काय राहिलं? CH3CO- C-, 2 मायनस चार्ज असलेलं कंपाऊंड आपण केमिस्ट्रीत पहिल्यांदाच पाहत असावं. चलो, निगेटिव्ह चार्ज, तरी पण गंमत अशी असते. निगेटिव्ह चार्ज जनरली ऑक्सिजनवर स्टेबल असतो, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज स्टेबल नसतो. मग आपण काय घ्यायचं? आपलं C2H5OH. हा बॉन्ड ब्रेक होईल, हा O- आणि हा H+ इथं अटॅच होईल, म्हणजे अल्कोहोल मधला H+ इथं अटॅच झाल्यानंतर काय स्ट्रक्चर राहील तुमचं? CH3CO-, इकडे एक H आणि इकडे एक H. अजून ह्याच्यावर एक मायनस चार्ज आहे, मग त्याच्यामध्ये अजून एक इथेनॉलचा मोलिक्युल ऍड झाला तर कसं होईल? C2H5OH. हे असंच ब्रेक होईल, हा H+ इथं अटॅच होईल. तुमचं स्ट्रक्चर काय राहिलं? CH3COH, H and H. and see this is your अल्कोहोल. म्हणजे 2 हायड्रोजन कोणापासून आले? 2 हायड्रोजन तुमच्या अल्कोहोल पासून आले. 2 इलेक्ट्रॉन कोणापासून आले? 2 इलेक्ट्रॉन तुमच्या सोडियम पासून आले. अजून काय डिटेल्स आहेत का बघूया. माझ्या माहितीनुसार अजून काही ह्या बोवेल्ट ब्लँक रिडक्शन मध्ये काही डिटेल्स राहिलेले नाहीत. कुठलंही कार्बोनिल कंपाऊंड सोडियम आणि इथेनॉलिक OHच्या प्रेझेन्समध्ये, इथेनॉलच्या प्रेझेन्समध्ये घेतलं तर त्याचं काय तयार होणार? तुमचं अल्कोहोल तयार व्हायला पाहिजे. राईट डाऊन दिस मेकॅनिझम ऑफ बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. लिहून घ्या. आपण व्हिडिओ पॉज करू.